बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। महसूल विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम 155चा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे। या प्रकरणातील दोषींवर केवळ निलंबन नव्हे तर फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली। बावनकुळे म्हणाले की महसूल कायद्यातील कलम 155 हे शुद्धलेखन किंवा नावातील दुरुस्तीसाठी आहे, मात्र काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी या तरतुदीचा गैरवापर करून अनेक शेतकऱ्यांच्या मालमत्तांची चुकीच्या पद्धतीने बिल्डरांच्या नावावर फेरफार केल्याचं चौकशीत समोर आलंय। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती। समितीच्या अहवालात अत्यंत गंभीर बाबी उघड झाल्यानं संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून आता त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। त्याचप्रमाणे कोकणातील कलम 70B आणि काही ठिकाणी कलम 85चा देखील गैरवापर झाल्याचं निदर्शनास आल्याचं त्यांनी सांगितलं। ही प्राथमिक कारवाई असून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आणखी कठोर पावलं उचलली जातील असं बावनकुळे म्हणाले। महसूल विभागाच्या निर्णयांचं विरोधी पक्षातील नेत्यांनीही कौतुक केल्याचा उल्लेख करत बावनकुळे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन देण्याचा प्रयत्न करत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 22, 25 आणि 26 जुलै रोजी राज्यभर सेवा अभियान राबवण्यात येणार असून सुमारे 10 लाख कुटुंबांपर्यंत विविध शासकीय सेवा पोहोचवण्याचा सरकारचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं। विरोधी पक्षाच्या मतदारसंघांमध्येही कोणताही भेदभाव न करता विकास कामं आणि सेवा पोहोचवल्या जात असल्याचा दावाही त्यांनी केलाय। राज्याच्या राजकारणात सध्या भविष्यातील मुख्यमंत्री आणि नेतृत्वावरून जोरदार दावे प्रतिदावे सुरू आहेत। यातच आता शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी मोठी राजकीय अपेक्षा व्यक्त केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावं असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे। तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या राजकीय भाकितांची खिल्ली उडवत कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरतीही आक्रमक भूमिका घेतली आहे। बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांना थेट जन्मठेप देण्याची मागणी त्यांनी केली आहे। राज्याच्या भविष्यातील राजकारणाबाबत बोलताना बच्चू कडू यांनी स्पष्ट मत मांडलं। ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातच राहावं आणि देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात जावं, म्हणजेच देशात फडणवीस आणि महाराष्ट्रात शिंदे असा प्रवास आता सुरू झाला पाहिजे आणि मला वाटतं येत्या काही महिन्यांमध्ये हा बदल पाहायला मिळेल। पुढे भाजपला सल्ला देताना ते म्हणाले, ज्या एकनाथ शिंदे यांच्या धाडसामुळे राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं त्या अर्थाने भाजपने शिंदेंबद्दल उपकाराची आणि कृतज्ञतेची भावना ठेवली पाहिजे। खासदार संजय राऊत यांनी राज्यातील नेतृत्वाबाबत मोठी भविष्यवाणी केली होती। यावर पत्रकारांनी विचारलं असता बच्चू कडू यांनी राऊतांनाच टोला लगावला। संजय राऊत हे काहीही बोलत असतात, त्यांची भविष्यवाणी आजवर कधीच खरी ठरलेली नाही असा खोचक टोला कडू यांनी लगावला। राजकारणासोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरतीही बच्चू कडू यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली। बोगस बियाणे आणि खतांच्या सुळसुळाटावर संताप व्यक्त करत ते म्हणाले, बोगस बियाणे आणि बोगस खते विकून जो घोटाळा केला जातो त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी मोठ्या अडचणीत येतो। त्याचं पूर्ण पीक आणि वर्ष वाया जातं। त्यामुळे अशा बोगस कंपन्या चालवणाऱ्या लोकांना थेट जन्मठेपेची शिक्षाच झाली पाहिजे। राज्य सरकारनं जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील 2 अत्यंत जाचक अटी हटवण्यास सरकारला भाग पाडलं। हा शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय आहे, मात्र केवळ घोषणा करून चालणार नाही तर या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी तातडीनं झाली पाहिजे अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी मांडली आहे। कर्जमाफीची संपूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी आणि पेरणीच्या पार्श्वभूमीवर त्यांना तत्काळ नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। सरकारनं आणलेल्या सुरुवातीच्या कर्जमाफी योजनेतील त्रुटींवर बोट ठेवताना रोहित पवार म्हणाले, शासनानं सुरुवातीला कर्जमाफीसाठी 2019 सालाची अट घातली होती। या एका अटीमुळे राज्यातील तब्बल 70% म्हणजे जवळपास 35 लाख शेतकरी या योजनेतून बाद झाले असते आणि त्यांच्यावर मोठा अन्याय झाला असता। याशिवाय जे शेतकरी नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करत होते त्यांच्यासाठी 2016-17 सालच्या संबंधित जाचक अट लावण्यात आली होती। 2017चा कालावधी अद्याप पूर्णही झाला नसताना या अटीमुळे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना आणखी 1 वर्ष वाट पाहावी लागली असती। या दोन्ही अन्यायकारक अटी रद्द व्हाव्यात यासाठी आम्ही एक मोठा आणि व्यापक संघर्ष उभा केला अशी माहिती रोहित पवार यांनी दिली। ते पुढे म्हणाले, आम्ही तीव्र आंदोलनं केली, रस्त्यावर उतरलो आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला। या सततच्या आंदोलनांमुळे आणि दबावामुळे सरकारला शेवटी जाणीव झाली की आपली फसवणूक होतीये हे आता जनतेला पूर्णपणे समजलंय। या अटी मागे घेतल्या नाहीत तर जनक्षोभाचा सामना करावा लागेल याची भीती सरकारला वाटू लागली होती।
माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी 15 जुलै रोजी होणारा आपला वाढदिवस जल्लोषात साजरा न करण्याचं आवाहन कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्रपरिवार आणि परळी विधानसभा मतदारसंघातील जनतेला केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी वाढदिवसानिमित्त उत्सवाऐवजी समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की जीवनात काही क्षण असे असतात की ते कोणताही उत्सव साजरा करण्यापेक्षा समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देतात. दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्य शोकाकुल आहे. जनतेसाठी अखंड झटणारा आणि विकासाला दिशा देणारा मोठा नेता आपण गमावला असून त्यांच्या आठवणींना अभिवादन करत असताना कोणत्याही प्रकारचा उत्सव साजरा करणं मनाला पटत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यासोबतच परळी विधानसभा मतदारसंघासह परिसरात अत्यल्प पावसामुळे शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिक चिंतेत असल्याचं त्यांनी नमूद केलं. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या वेदनादायी परिस्थितीत वाढदिवसाचा जल्लोष करणं योग्य वाटत नसल्याचं सांगत त्यांनी 15 जुलै रोजी कोणतेही बॅनर, पोस्टर, होर्डिंग्ज, स्वागत कमानी, फटाक्यांची आतिषबाजी, मिरवणुका किंवा इतर उत्साही कार्यक्रम आयोजित करू नयेत अशी कळकळीची विनंती केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेतकरी कर्जमाफी, उद्धव ठाकरे, शरद पवार, शिवसेना संघटन बांधणी आणि विरोधकांच्या भूमिकेवर भाष्य केलं. शेतकरी कर्जमाफीतील अटी हटवण्याचा निर्णय हा लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारा असल्याचं सांगतानाच उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावित रामरक्षा पथनावर त्यांनी जोरदार टीका केली. शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना शिंदे म्हणाले की महायुती सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील उत्तरात कर्जमाफी योजनेतील अटी हटवण्याची घोषणा केली असून त्यामुळे 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज असलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी शरद पवार यांनीही कर्जमाफीच्या निर्णयाचं कौतुक केल्याचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या चांगल्या निर्णयाला चांगलं म्हणण्याची त्यांची वृत्ती आहे. मात्र काही विरोधी पक्षनेते सरकार कितीही चांगलं काम करत असलं तरी टीका करण्याचीच भूमिका घेतात. शरद पवार यांनी त्यांना योग्य उत्तर दिलंय. उद्धव ठाकरे पुढील आठवड्यात नागपुरात रामरक्षा पठण करणार असल्याच्या प्रश्नावर शिंदे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. जनतेनं शिक्षा केल्यानंतर त्यांना आता रामरक्षा आठवली हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असा टोला त्यांनी लगावला. हिंदुत्व हे टी शर्ट बदलावा तसं बदलता येत नाही, ते मनातून असावं लागतं. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ज्यावेळी सोडले त्याचवेळी त्यांचं हिंदुत्व संपलं. अयोध्येतील राम मंदिरावर टीका करणाऱ्यांनी आता रामरक्षा म्हणणं हा मोठा विनोद आहे अशी त्यांनी टीका केली. तसंच ज्यांनी हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं त्यांनी आता रामरक्षा म्हणण्याची भाषा करणं हे ढोंग आहे असंही शिंदे म्हणाले. अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरीच्या मुद्द्यावरून पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट महाविकास आघाडी सरकारच्या काळातील सिद्धिविनायक मंदिर दानपेटी चोरीचा मुद्दा उपस्थित केला. या आरोपानंतर सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना ठाकरे गट नेते आदेश बांदेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. माझ्या नावाचं एक जरी चुकीचं व्हाउचर आढळलं किंवा मी दोषी ठरलो तर मला मंदिरासमोरच फासावर लटकवा असं थेट आणि खुलं आव्हान बांदेकर यांनी राज्य सरकारला दिलं आहे. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राम मंदिर देणगीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी देणगी चोर असा उल्लेख करत भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. याला सडेतोड उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. ते म्हणाले, ज्यांच्या काळात सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी लुटली गेली त्यांचं हिंदुत्व कोणतं? आघाडी सरकार असताना ट्रस्टवर कोण होतं हे सर्वांनाच माहीत आहे. सिद्धिविनायकाला धोके आणि यांना खोके अशी यांची प्रवृत्ती आहे. नाव न घेता शिंदेंचा हा थेट रोख उद्धव ठाकरे आणि तत्कालीन अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्याकडे होता. शिंदेंनी केलेल्या या गंभीर आरोपानंतर सध्या आषाढी वारीमध्ये असलेल्या आदेश बांदेकरांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, माझा कार्यकाळ संपून आता 3 वर्ष उलटून गेली आहेत. सध्या मंदिराचा कारभार विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या हातामध्ये आहे. सिद्धिविनायक मंदिराचे कार्यकारी आणि वित्त अधिकारी हे थेट मंत्रालयातून नियुक्त केले जातात. त्यामुळे जर काही गैरव्यवहार झाला असेल तर सरकारने तो जाहीर करून दाखवावा. भारतामध्ये राष्ट्राध्यक्ष पद्धत लागू होणार असल्याच्या अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचं काम संजय राऊत करतायत. भारताच्या संविधानात असा कोणताही बदल होणार नसून पंतप्रधान पद हेच देशातील सर्वोच्च लोकशाही पद आहे. नरेंद्र मोदी यांना देशाच्या जनतेनं सलग 3 वेळा पंतप्रधान पदाची जबाबदारी दिली असून पुढेही त्यांच्यावरच जनतेचा विश्वास राहील. राऊतांचे राहुल गांधींना पंतप्रधान करण्याची स्वप्न कधी पूर्ण होणार नाही.
संविधान बदलाच्या अफवा पसरवण्याचे उद्योग त्यांनी बंद करावेत असं भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय. नवनाथ बन म्हणाले की महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामाचं कौतुक केल्याबद्दल संजय राऊत यांचा आभार मानताना बन यांनी मवियावर टीका केली आहे. मवियाच्या काळात काम करणारा एकही मंत्री नव्हता, तर भाजपचे सर्व मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सातत्यानं लोकांमध्ये राहून जनतेची कामं करतात असा टोला त्यांनी मवियाला लगावलाय. भाजपमध्ये घराणेशाही नसून कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाला महत्त्व दिलं जातं, त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार हे भविष्यवाणीनं नव्हे तर पक्षाच्या निर्णयाने ठरतं आणि 2029 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील. उभाटा गटात नगरसेवकाचं तिकीट देण्याचा अधिकार नसलेले संजय राऊत भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार हे सांगत आहेत. भारतीय जनता पक्षाचे निर्णय केंद्रीय आणि राज्य नेतृत्व घेत असून पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर चालतो, इतरांच्या सांगण्यावर नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. 2029ची विधानसभा निवडणूकही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच लढवली जाईल. नवनाथ बन म्हणाले की एक देश एक निवडणूक हा केवळ भारतीय जनता पक्षाचा नव्हे तर देशातील 140 कोटी जनतेच्या हिताचा विषय आहे. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष संविधानाचं रक्षण करतायत. आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेससोबत राहणाऱ्यांनी आम्हाला संविधानाचे धडे देऊ नयेत. एक देश एक निवडणूक लागू झाल्यास विरोधकांचं राजकारणाचं दुकान बंद होईल असंही त्यांनी म्हटलंय. भारतीय जनता पार्टीची वाटचाल देशातील लोकशाही मोडीत काढण्याच्या दिशेने सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे भारतातही राष्ट्राध्यक्ष पद्धत लागू करण्याच्या हालचाली केंद्रात सुरू आहेत, असा अत्यंत गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकार 2029च्या निवडणुका आणि महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत अनेक मोठे राजकीय दावे त्यांनी केले आहेत. केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना संजय राऊत म्हणाले की भाजपला वन नेशन वन इलेक्शनपेक्षा वन पार्टी वन इलेक्शन मध्येच जास्त रस आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशन बिल मंजूर करून संपूर्ण देशच ताब्यात घेण्याचं राजकारण दिल्लीत शिजत आहे. यातूनच देशात राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा त्यांचा विचार आहे. भविष्यातील राजकीय गणितांवरती बोलताना राऊत यांनी मोठी भविष्यवाणी वर्तवली. ते म्हणाले 2029 नंतर भाजपची सत्ता येणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच राज्याच्या राजकारणातून केंद्रात जातील असंही त्यांनी म्हटलं. जर ते केंद्रात जाऊन देशाचे पंतप्रधान झाले तर आमच्या त्यांना नक्कीच शुभेच्छा असतील. फडणवीस केंद्रात गेल्यास महाराष्ट्रात भाजपची सर्व सूत्रे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हाती येतील असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. राज्याच्या नेतृत्वाबाबत बोलताना राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावरतीही निशाणा साधला. माझा अंदाज असा आहे की एकनाथ शिंदे हे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत. तसेच गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड खराब असल्याने त्यांच्याकडेही नेतृत्व जाण्याची शक्यता नाही असा स्पष्ट दावा राऊत यांनी केला आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.